थांब बाळा, आज ठरणार आहे विजय तुझा होणार की तुझ्या दुश्मनांचा. ही एक गोष्ट जर तू केली नाहीस तर तुला आयुष्यभर पश्चाताप करावं लागणार आहे. थांब, तुझ्या दुःखाचा शेवट आणि शत्रूच्या अस्वस्थतेची सुरुवात आता जवळ आली आहे. पुढचे काही दिवस साधे नाहीत. तुझ्या आयुष्यातील पनवती जाणार आणि आयुष्य बदलणार. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचा हिशोब वेळ आता वसूल करणार आहे. 7.5 तुला खूप रडवलं, पण आता नवीन आयुष्य तुला मिळणार आहे आणि ते नवीन नशीब तुला हसवण्याच्या तयारीत आहे. ज्यांनी तुझी हार पाहण्याचं स्वप्न पाहिलं त्यांनाच आता उत्तर मिळणार आहे. कारण माझ्या बाळा, तुझ्या वेदना व्यर्थ गेल्या नाहीत. त्यातूनच तुझ्या विजयाचा मार्ग तयार झाला आहे. शत्रू आनंदात आहे कारण त्यांना अजून वेळेचा खेळ समजला नाही. थांब बाळा, आता दुःख संपणार. आणि बघ, पुढे जाण्याआधी हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, काही काळ असा असतो जेव्हा माणूस कितीही प्रयत्न करतो तरी त्याच्या वाट्याला फक्त संघर्ष येतो. नाती तुटतात, मन अस्वस्थ होतं, हाती घेतलेलं काम बिघडतं आणि प्रत्येक दिवस एखाद्या ओझ्यासारखा वाटतो. अशा वेळी वाटतं की संपूर्ण जग आपल्या विरोधात उभा आहे. कदाचित तुझ्याही आयुष्यात असाच काळ सुरू असेल. तू खूप काही सहन केलं आहेस. लोकांचे टोमणे, अपघात, विश्वासघात आणि मनाला लागणाऱ्या असंख्य जखमा. काही लोक तर तुझ्या अडचणी पाहून आनंदीही झाले. त्यांना वाटलं की तू आता हा माणूस पुन्हा उभा राहू शकणार नाही. पण वेळेचे एक वैशिष्ट्य आहे बाळा, ती कायम एकसारखी राहत नाही. आज जे दुःख आहे ते उद्या आठवण होऊ शकतं. आज जी वेदना आहे तीच उद्या ताकद बनू शकते. आज जे लोक तुझ्यावर हसत आहेत तेच उद्या तुझं यश पाहून शांत होणार. म्हणून तू स्वतःला कमजोर समजू नको. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट येते. प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक संघर्षानंतर एक नवीन सुरुवात जन्माला येते. म्हणून बाळा, तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ कायमचा राहणार नाही. आज फक्त स्वतःवर विश्वास ठेव. कारण जे लोक तुझं हार पाहू इच्छितात त्यांना सर्वात मोठं उत्तर तुझं पुढं चालत राहणं देणार आहे. माझ्या लेकरा, विश्वास ठेव, लक्षात ठेव. दुःख कायम राहत नाही, वेदना कायम राहत नाही आणि कोणाचं वाईटही कायम टिकत नाही. पण धैर्याने उभा राहणारा माणूस एक दिवस नक्कीच जिंकत असतो. म्हणून तुझ्या देवावरचा विश्वास तू कमी होऊ देऊ नकोस. जर हा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या व्हिडिओला लाईक कर. कारण बाळा, तुझा शत्रू आता हार मानणार आहे. तुला वाटतंय तुझा शत्रू खूप पुढे गेलाय, ते हसत आहे आणि तू संघर्ष करतोस. पण बाळा, प्रत्येक गोष्टीचा निर्णय एक दिवस नक्कीच होणार आहे. शत्रूला हरवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच्याविषयी विचार करत बसणं नाही, तर स्वतःला इतकं मजबूत बनव की तुझं यशच त्याच्यासाठी सर्वात मोठं धक्का ठरेल. लक्षात ठेव बाळा, शत्रू तुझा मार्ग अडवू शकतो, पण तुझं ध्येय ठरवू शकत नाही. आणि तुझं ध्येय आता तुझ्या देवाने ठरवलं आहे. जर त्यासाठी तू तयार असशील तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण कोणाचं तरी हारलेलं मन आज वाट पाहत आहे. थांब, पुढे जाऊ नकोस. आज ठरणार आहे की तुझ्या डोळ्यातले अश्रू जिंकणार की तुझ्या शत्रूचा अहंकार. पुढे जाण्याआधी हे ऐक, तुझी एक चूक तुझा विजय हिरावून घेऊ शकते. कारण आजची रात्र साधी नाही. उद्या कोण हसेल आणि कोण पश्चाताप करेल ते आज ठरणार आहे. तुझ्या शांततेला कमजोरी समजणाऱ्यांसाठी वेळ एक मोठं उत्तर तयार करत आहे. थांब, तुझ्या आयुष्याचा निकाल लागण्याआधी ही एक गोष्ट मनात कोरून ठेव. ज्यांनी तुला संपवायचं ठरवलं होतं त्यांनाच आता स्वतःची काळजी वाटू लागली आहे. आज जर तू स्वतःवर विश्वास ठेवला तर उद्या तुझे शत्रू तुझं नाव ऐकून सुद्धा घाबरणार आहे. कारण तुझं दुःख संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. पण त्याआधी तुला एक निर्णय घ्यावा लागेल. होय बाळा,
वेळ फिरत आहे. आता न्याय तुझ्या बाजूने उभं राहणार आणि शत्रू कायमचा पश्चाताप करणार. माझ्या बाळा, बघ, पुढे जाण्याआधी एकदा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे. आज एक असा क्षण आला आहे जिथे ठरणार आहे की विजय तुझ्या वाट्याला येणार की तुझ्या विरोधात उभ्या असलेल्या लोकांच्या. पण त्याआधी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. काही लोक तुझ्या पडण्याची वाट पाहत आहेत. तू हार मानशील, थकशील, रडशील आणि शेवटी शांत बसशील अशी त्यांची अपेक्षा आहे. पण आयुष्यातील प्रत्येक लढाई तलवारीने जिंकली जात नाही बाळा. काही लढाई संयमाने, विश्वासाने आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाने सुद्धा जिंकल्या जातात. आजपर्यंत तू खूपदा दुखावला गेलास. ज्यांच्यासाठी मनापासून उभा राहिलास त्याच लोकांनी तुला एकटं सोडलं. तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तुझ्या शांततेला कमजोरी समजली. पण लक्षात ठेव, जर तू स्वतःवरचा विश्वास गमावला, जर तू मनात कटुता आणि राग साठवून ठेवलीस, तर तुझा सर्वात मोठा शत्रू बाहेरचा नाही, तुझ्याच मनात निर्माण होत आहे. हाच तो क्षण आहे जिथे विजय ठरत आहे. जे लोक तुझ्या अपयशावर आनंद साजरा करत आहे त्यांना उत्तर शब्दांनी तू देऊ नकोस. तुझ्या प्रगतीने दे, तुझ्या शांत यशाने दे, तुझ्या चेहऱ्यावरच्या समाधानाने दे. कारण वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा कोणाच्याही बाजूने उभी राहत नाही. ती फक्त सत्याच्या बाजूने उभी राहते. म्हणून आज एक निर्णय घे. भूतकाळातील वेदना सोडून दे. स्वतःला कमी समजणं बंद कर आणि नवीन सुरुवात कर. कारण उद्या जेव्हा तुझ्या आयुष्याचं नवं पान उघडेल तेव्हा लोकांना कळेल की तुला हरवणं इतकं सोपं नव्हतं. बाळा, विजय कोणाचा होणार हे नशीब नाही ठरवत, तर तो निर्णय तुझ्या आजच्या धैर्याने ठरत आहे. आज हार मानलीस तर तुझा शत्रू नक्कीच जिंकणार. पण आज स्वतःवर विश्वास ठेवलास तर उद्या तुझं नाव विजयाची ओळख बनणार आहे. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि माझा विजय नक्कीच होणार असे तू टाईप कर. कारण बाळा, आज तुझे ऐकत आहेस, कदाचित तुझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाणार आहे. तुला वाटत असेल की तुझा शत्रू खूप मजबूत आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, लोकांची साथ आहे आणि तुझ्याकडे फक्त संघर्ष, वेदना आणि एकटेपणा. पण माझ्या लेकरा, एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा एखाद्या माणसाला विनाकारण त्रास दिला जातो तेव्हा त्याच्या मनातून निघालेली वेदना सरळ देवापर्यंत पोहोचत असते. आजपर्यंत तू खूप काही सहन केलंस, पण तू कोणाचं वाईट मागितलं नाहीस आणि हेच तुझं खरं सामर्थ्य आहे. कारण प्रत्येक वेळी उत्तर देणं म्हणजे विजय नसतो बाळा. कधीकधी शांत राहणं आणि स्वतःला घडवत राहणं हाच सर्वात मोठा विजय असतो. माझ्या बाळा, आज तुझ्या समोर 2 रस्ते आहेत. पहिला रस्ता राग, सूड आणि कटुतेचा आणि दुसरा रस्ता संयम, मेहनत आणि विश्वासाचा. जर तू पहिला रस्ता निवडलास तर तुझा शत्रू जिंकणार, कारण तो तुला त्याच्यासारखं बनवण्यात यशस्वी होणार आहे. आणि जर तू दुसरा रस्ता निवडलास तर तुझा विजय कोणीही थांबवू शकणार नाही. कारण वेळ प्रत्येकाचा हिशोब ठेवते. कोणाच्या डोळ्यात अश्रू आणले, कोणाचं मन दुखावलं आणि कोणाला विनाकारण त्रास दिला, याचा हिशोब एक दिवस नक्कीच मांडला जातो. म्हणून आज एकच गोष्ट कर, स्वतःवर विश्वास ठेव आणि तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर पहाट अजून यायची आहे. त्या दिवशी तुला हरलेल्या पाहू इच्छिणाऱ्या लोक तुझ्या यशाकडे फक्त पाहत राहतील. शत्रूला हरवायचं असेल तर त्यांच्यासारखं बनू नकोस. स्वतःची किंमत इतकी वाढव की तुझा विजय त्यांची सर्वात मोठी हार ठरेल. माझ्या बाळा, अन्याय जास्त दिवस टिकत नाही. न्यायाचा दिवस आता जवळ आला आहे. ज्यांनी तुझ्या मनावर घाव केले आता त्यांच्या कर्माचं उत्तर मिळणार आहे. थांब. ज्यांनी तुला रडवलं आता त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सुरू होत आहे. पुढे जाण्याआधी एकदा तू ऐक. तुझ्या अश्रूंचा हिशोब आता वेळ स्वतः करणार आहे. कारण तुझी कठीण परीक्षा संपत आली आहे
आता परीक्षा तुझ्या शत्रूंची सुरू होणार आहे. तू खूप सहन केलंस. लोकांनी तुला समजून घेण्याऐवजी तुझ्यावर आरोप केले. तुझ्या चांगुलपणाला कमजोरी समजली, शांततेचा गैरफायदा घेतला. तू खूप रडलास, अनेक रात्री जागून काढल्यास. मनात वेदना, डोळ्यात अश्रू, पण तरीही तू शांत. तू फक्त दिवस बदलण्याची वाट पाहत राहिलास. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना वाटलं की तू कायमचा हरलेला राहशील. त्यांना वाटलं की तुझं नशीब संपलं. तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येणार नाही. पण ते एक गोष्ट विसरले. वेळ प्रत्येकाची बदलते. म्हणून आता रडणं थांबव. स्वतःला दोष देणं थांबव. ज्यांनी तुला दुखवलं त्यांचा विचार करणं बंद कर. कारण तुझं आयुष्य त्यांच्या सावलीत जगण्यासाठी नाही. तुझ्यासाठी एक नवीन अध्याय सुरू होत आहे. जिथे तुझी मेहनत तुला फळ देणार आहे. तुझ्या घरात आनंद येणार आहे. आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हास्य पुन्हा परत येणार आहे. लक्षात ठेव, ज्यांनी तुला त्रास दिला त्यांची परीक्षा आता सुरू होणार आहे. आणि तुझ्या संयमाचा, तुझ्या सहनशीलतेचा आणि तुझ्या विश्वासाचा विजय होणार आहे. आज तू जे अश्रू गाळत आहेस त्यांचं रूपांतर उद्या फळात होणार आहे. म्हणून हार मानू नकोस, दुःखी राहू नकोस. तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळा, विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. तुझी प्रार्थना वाया गेली नाही. जिथे सगळे साथ सोडतात तिथे देवाची साथ सुरू होते. आज तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, पण तुझ्या पाठीशी उभं असलेलं सामर्थ्य तुला अजूनही दिसलेलं नाही. हार मानण्याचा विचारही तू करू नकोस, कारण तुझी कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. तुझं मन तुटलं असेल, पण देवाने तुझ्यासाठी आशेचा दरवाजा अजून बंद केलेला नाही. मला माहीत आहे बाळा, तू खूप थकला आहेस. कधी परिस्थितीने तर कधी माणसाने. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच मन दुखावलं. इतकी प्रार्थना केली, इतकी वाट पाहिली, पण आयुष्यात काहीच बदलत नाही असं तुला जाणवतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, संकट कितीही मोठं असलं तरी देवाची कृपा थांबत नाही. आज तुला तुझं दुःख मोठं दिसत आहे, पण देवाला तुझं भविष्य दिसत आहे. तुला फक्त संघर्ष दिसतोय, पण देवाला तुझा येणारा आनंद दिसत आहे. म्हणून स्वतःला कमजोर समजू नकोस. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद घेतली जात आहे. तुझी प्रत्येक वेदनेची जाणीव आता मला आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आता तुला मिळणार आहे. फक्त मनात आशा जिवंत ठेव, विश्वास सोडू नकोस आणि पुढे चालत राहा. कारण जेव्हा देव एखाद्याचा हात धरतो तेव्हा बंद झालेले रस्तेही उघडले जातात आणि हरलेली लढाईसुद्धा विजयात बदलते. म्हणून तू दुःखी राहू नकोस. तुझा देव तुझ्या पाठीशी आहे आणि अजून तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस यायचे बाकी आहेत. जर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि माझा देव माझ्या पाठीशी आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, ज्या लढाईत देव सोबत असतो त्या लढाईत पराभव कायमचा राहत नाही. आज संकट मोठं दिसत असेल, पण तुझ्या पाठीशी उभं असलेलं सामर्थ्य त्याहून मोठं आहे. हार मानू नकोस. देवाने अजून तुझ्या विजयाची वेळ लिहून ठेवली आहे. ज्यावेळी सगळे दरवाजे बंद होतात त्यावेळी देव नवीन मार्ग तयार करत आहे. तुझ्या अश्रूंना अर्थ आहे. तुझ्या संघर्षाला कारण आहे आणि तुझ्या विश्वासाला फळ मिळणार आहे. देव शांत असला तरी तो तुझ्यासाठी काम करत आहे. तुझ्या प्रत्येक लढाईत तू एकटा नाहीस. देव तुझ्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. सगळे तुझ्या विरोधात असतील, पण तुझा देव तुझ्या पाठीशी असणार आहे. जर विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप कर. आता तुझ्या धैर्याची, विश्वासाची आणि संयमाची परीक्षा होत आहे. म्हणून घाबरू नकोस. वादळ कितीही मोठं असलं तरी त्याला शेवट असतोच. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ उगवतेच. फक्त देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेव.
तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला समजेल, जिथे तुला वाटत होतं की तू एकटा आहेस, तिथे खरं तर देव तुला सांभाळून पुढे नेत होता. तुझी प्रत्येक लढाई तू एकटा लढत नाहीस. तुझा देव तुझ्या पाठीशी कायम असतो आणि योग्य वेळी विजयही तुझाच असतो. कारण आता तुझं नशीब बदललं जाणार आहे. कारण भगवंताने तुझ्या नशिबाचं पान उघडलं आहे. आज जे अशक्य वाटतंय ते तुझ्या उद्याच्या नशिबाची सर्वात सुंदर गोष्ट आहे. नशीब झोपलेलं असू शकतं, पण संपलेलं नाही. तुझ्या आयुष्यातील वाईट दिवस मोजकेच उरले आहेत. होय बाळा, तुझ्या संघर्षाची किंमत तुझं नशीब आता लवकरच देणार आहे. नशीब हा एक असा शब्द ज्यावर अनेक लोक विश्वास ठेवतात आणि अनेक लोक प्रश्नही. पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे आणि तुझं नशीब कायम एकसारखं राहणार नाही. योग्य वेळ आली की नशीबसुद्धा बदलतं. म्हणून जेव्हा सगळे म्हणतात याचं काही होणार नाही आणि त्याच वेळी नशीब शांतपणे त्याच्यासाठी नवीन दार उघडतं, विश्वास ठेव. तुझं नशीब तुझ्या विरुद्ध नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. आणि आता तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होत आहे. जर तुझा विश्वास असेल तर लव यू गॉड, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे, असे तू टाईप कर.